सांगितलेलं ताई शांत बस म्हणून. मी उतरले नसते तर असं झालं नसतं ताई. काय झालं काय माहित. बरं तू कोणते आवाज ऐकले नाही का रे? आवाज? कोणते आवाज? नको नको शेवंता. आई काय झालं आई? आई आई सांग ना काय झालं आई? अरे बाप्पा काय सांगू र. आई काय झालं ते तर सांग की. नको तू अगोदर गाडी पळव इथून. आई काही प्रॉब्लेम झालाय का? दादा तू कोणते आवाज ऐकले नाही का रे? आवाज? कोणते आवाज? नको नको शेवंता नको. आता काही विषय घेऊ नको. शांत बस. पुढे सांगते रे बापा प्रफुल्ल तुला. शांत बस बापा. आता काही विचारू नको. शांता रडायली की काय तू? अरे शांता काय झालं? का म्हणून रडायली तू? गाडी लावायची का बाजूला? नका व नका. गाडी इथं नका लावू. पुढे जाऊन सांगते मी तुम्हाला काय झालं काय नाही ते. काय झालं ग शांता? काय बडबडायली तू? काय नाही कांता तू झोप. अगं काय नाही मी असं तहान लागली होती पाणी प्यायसाठी उठले होते. तू झोप झोप. आई ते आवाज काचा होता ये? आई मला खरं वाट तुला सांगू का? मला ना आई आत्मा असतात ना आत्मा त्याचं वाटू लागलं बघ. मला लई भी वाटायला लागले. आई कोणाच्या अंगात तर शिरली नसेल ना ती. तुला तर काही बोलण्यात अर्थच नाही. डोक्यावर पडली होतीस की काय की मी माघाऱ्या लहानपणी सांगितले नाही काही नाही मला कोणी. तुला म्हणायलो गप्प बस इथं विषय काढू नको. इथं अंगातून पाणी निघायला लागलं. एवढं भेव वाटलंय सगळ्याला. असे आवाज ऐकले का कधी? हां हे भयानक आवाज होता माहीत आहे का? आता तू तोंड असं बंद ठेव. एक शब्द विचार नको. पुढं गेल्यावर सांगते काय सांगायचं ते. मला असं भेव वाटलंय. जिंदगीत मी कधी भिले नाही कोण्या गोष्टीसाठी. मात्र ते आवाजानं पहिली वेळेस तसे मी ऐकले. तर त्यामुळं ना आता तू शांत बस. काहीच विचार नको. काही बोलू बी नको बघ. माझ्या मनातून ते भीती आता केव्हा जाते की नाही की मला ते वाटायले. जिंदगीत पहिली वेळेस माझ्यासोबत असं झालंय बघ. त्यामुळं ना शांती शेवंती मोहदनं डोकं खराब करू नको बघ. एकदम शांत बस. अजिबात काय विचारू नकोस मला. नाही तर मग एवढं वाईट नाही लक्षात ठेव. ए मीने शिले बसल्या का ग तुम्ही दोघी जणी? केशव हो 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 आई बसलो आम्ही. तुम्ही सगळे बसले का व्यवस्थित? बसलो. तुम्हाला दाखवते चला की आता पुढं. मी माय कवा जिंदगीत घाबरली नाही कोण्याच गोष्टीला. जिथं जाते तिथं तिचा भांडणाचा मूड राहतेच नेहमी. पण माहीत नाही यावेळेस ती एवढी खाऊन घाबरली. तिच्या तोंडावून कळाले की म्हणजे तिचा असा भिण्याचा फर्स्ट टाईम असेल म्हणून एवढी घाबरली ती. बापो ती एवढी घाबरली म्हणजे मला बी घाबरायला पाहिजे. काय झाले की कोणी काही सांगना झाले काही नाही. शिला ए शिला शिला. ताई काय झालं ताई? ताई काय झालं ताई? थांब शिला घाबरू नको एवढं. शांत बस तू आधी. रडायला काय झालं तुला? शांत बस. रडू नको येड्यासारखी. काही झालं नाही बघ. सगळं आपण व्यवस्थित आहो. गाडी निघाली पुढं. शिला बाई शिला रडू नको. शांत बस. सगळं काही व्यवस्थित आहे. अरे काय झालं? कोणी काही सांगणार का मला? कोणी काही बोलना झाले काही नाही. नेमकं काय झाले? काय विषय झाला? सगळेजण घाई गडबडीमध्ये आले. गाडीमध्ये बसा केलं आणि पळत सुटले. गाडीला पळवा गाडी पळवा सगळेजण म्हणू लागली. नेमकं काय झालं? काय विषय झाला? जरा सांगा तरी की काय कोणता प्राणी वगैरे आला होता की काय झालं? जरा सांगा बरं मला. अव केशव काही नाही झालं. काही नाही सगळं व्यवस्थित आहे. काही झालं बी असेल तरी असं काही मोठं हे झालं नाही बघा. मी तुम्हाला गाडीतून उतरल्यावर सगळं सांगते. आता एवढं काही झालं नाही बघा ना. सगळेजण पुढे व्यवस्थित आम्ही बसलो. आता शिला जराशी घाबरली वाटतं. त्याच्यामुळं ती जरा भिल्यासारखी करायली. शिला अगोदर तुला सांगायले तू रडणं बंद कर बघ बाई. डोकं दुखत या. पुढे थांबवता पाणी वगैरे पी. आता तू शांत बस. रडू नको. अजिबात रडू नको शिला. काय झालं नाही. सगळे व्यवस्थित. आता काय भिली काय तुझे कानं फुकू का मी? तू शांत व्हाय आधी.
काही हे करू नको, टेन्शन घेऊ नको. बघ मी तुझ्या बाजूला आहे, लेकरे बाय पुढं आहे तर, आणि लेकरं मधातच होते की सगळे. बाबापाशी बसले बघ चिंट्या. तेवढं भ्यायची काही गरज नाही. सगळेजण गाडीमध्ये होतं, गाडी निघाली आपली तर वाच. रडू नको, शांत बस तू. असं म्हणायला ताई, शांत बस म्हणून. मी उतरले नसते तर असं झालं नसतं. काय झालं काय माहित. बघितलं ना तुम्ही आवाज कसा येऊ लागला तिथं. ताई काही कुणाला झालं तर नसेल ना, माझ्यामुळे झालं असं वाटायलंय मला आता. मी कशाला उतरले की एवढ्या जंगलामध्ये. काही झालं तर नसेल ना कोणाला. शिला, तू ना आधी तुझे डोळे पुस आणि व्यवस्थित, एकदम व्यवस्थित शांत व्हाय. कोणाला काही झालं नाही एवढं भिवू नको, ठीक आहे. आवाज आले असतील, आता एवढं जंगल आहे, कोणत्या प्राण्याचे पक्ष्यांचे आवाज असतील. आता आपल्याला थोडीच माहिती आहे आवाज कशाचे राहतात. सगळेजण गाडीत बसलेत ना, एवढं काय तुला भ्यायची काय गरज आहे. सोबतच होतो की आपण. तुला एकटीला थोडी आवाज आलाय, आम्हाला आवाज आला त्याचा. त्याच्यामुळे एवढं काय काळजी करायची गरज आहे ग. येड्यासारखं करतीस, लहान नाहीस काय नाहीस तू, मोठी धाटी हस. येड्यावानी करायचं काही बी माय. कळू दे तुला जराशा काही गोष्टी. आता एका लेकराची आई हस की तू. कुठं काय भेवाव काय नाही, एवढं भ्यायचं राहते का शिला. जरा आला आता मी प्राण्याचा आवाज समजूनच जरा मला बी भीती वाटली. पण आता गाडीत बसतो, सगळं सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे. एवढं भ्यायची काय गरज आहे. सगळं काय व्यवस्थित आहे बघ. रडू नको आता, शांत बस. तुला वॉशरूमला जायचंय ना, आता पुढं गाडी. आता बघ मला वाटायला लाईट दिसायले तर कुठं एखादं शहर वगैरे आलं ना तर मग तिथं उतरून जाता येते. एवढं टेन्शन घेऊ नको, शांत बस तू आता. आवाज कशाचा आवाज. काय तुम्हाला आवाज पण नाही आला. कोणता आवाज, कशाचा आवाज. बघा मी तुम्हाला म्हणू लागले ना. बघा हे पण बाहेरच होते पण याला आवाज नाही आला. ते का आवाज छोटा होता का सांगा बरं तुम्ही. किती मोठा आवाज होता. बघा यायला आवाज नाही आला म्हणून मग आपल्यालाच कस काय आवाज आला सांगा बरं तुम्ही. भाऊजी पण बाहेरच होते, त्यानं बी काही बोलले नाही काही नाही, यायला पण आवाज नाही आला म्हण. आता तुम्ही मला सांगा बरं ते आवाज कशाचा होता मग, आणि आपल्यालाच काय ऐकू आला सांगा की आता. अगं शिला ग येडी हस की काय तू. तुला किती समजून सांगायले मी. यांनी या गाडीच्या साईडनं होते आणि आपण जंगलाच्या साईडला नव्हतो का पलीकडून. पूर्ण झाडं झुडपं होते, त्या साईडनं आवाज येऊ लागला. कदाचित त्याला आला नसेल, जरा पलीकड होते. आपण इकडे या साईडला होतो ना, रस्त्याच्या या कडेला होतो ना, मग आपल्याला आवाज आला असेल बाई. कामून एवढं येड्यावानी करायली. त्याला आवाज नाही आला ना आपल्याला आला. आणि त्याला आला नसेल तर असं ते गाडीमध्ये लगेच बसले ना आपण पळापळा केल्यावर. त्याच्या कदाचित लक्षात आलं नसेल, आला असेल तर ते स्वतःच्या धुंदीमध्ये असतील. इकडं या साईडला बघू लागले वाटतं, लाईटी वगैरे काही दिसतात का, किंवा मोबाईलमध्ये बघत असतील काही ना काहीतरी, एखादा व्हिडिओ वगैरे लावला असेल त्याच्यामुळे त्याला दिसला नसेल. तू काहून एवढं टेन्शन घ्यायली. खरं सांगा बरं, आणि तुम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ बघू लागले का. खरं सांगा बरं का. रात्रीचा टाइम आहे, खोटं नका बोलू माझ्याशी. तुम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ बघू लागले का. केशव हो म्हणा की. हो मग काय, मोबाईल लावून आम्ही व्हिडिओ बघू लागलो. म्हणलं आता एवढ्या रात्री रेंज पकडते की नाही बघावं म्हणलं. एक यूट्यूबचा व्हिडिओ लावला होता आणि तेच बघू लागलो. काय आवाज आम्हाला ऐकू येणार आहे दादा, मी तेच तर बघू लागलो आम्ही. आता म्हणलं तुम्हाला किती लेडीज म्हणला वेळ लागतेच कुठे गेलं तरी, तर त्यामुळं मग आम्ही व्हिडिओ लावला होता. एवढ्या अंधाराचं कुठं काय बघावं म्हणलं, म्हणून मग आम्ही व्हिडिओ लावून उभं राहिलो होतो दोघं बी. आणि तुम्हाला थोडा कशाचा आवाज नाही आला का, म्हणजे हसण्याचा वरडण्याचा म्हणजे जरासा आवाज नाही आला का. अगं शिला आवाज आला असता पण आम्ही व्हिडिओ लावून बघितला ना. आता ते समजलं नाही बाहेरचा होता का त्या मोबाईल मधला होता. ते मोबाईल मधला चांगला व्हिडिओ लागला दादा, मी तेच उभं राहून बघू लागलो. आणि आता तुम्ही पळा म्हणले, मग त्याच्यामुळे लक्षातही नाही आलं की कायमुळे पळायला लावायला, कोणता आवाज आहे काय आहे. असं झालंय. भियायलीस तू एवढी, रडायली अर्ध्या रात्री गाडीमध्ये. असं रडू नये चांगल्या ठिकाणी जाताना माणसानं, माहितीये का. चल गप आता, डोळे लावून जरासा कर आराम. पुढे जाता येते कुठंतरी वॉशरूमला. हो शिला, तू 10-15 मिनिटं आराम कर, असं डोळे लाव. काही हे होत नाही काही नाही. लाइटिंग जशी सुरू झाली, एखादं सिटी बिटी दिसली किंवा एखादं गाव दिसलं तर मग आम्ही तिथं गाडी थांबवतो आणि तुला उठवते.
तू भिवू नको, बिंदास जराशे डोळे लावून शांत कर मनाला. बरं ठीक आहे. चला उतरा रे, पेट्रोल पंप आलाय. कोणाला वॉशरूमला पाणी प्यायचं असेल ते उतरा लवकर गाडीच्या खाली आणि करून घ्या बरं पटापट. तोपर्यंत मी गाडीमध्ये पेट्रोल भरतो. शिली कुठं आहे शिली? काय झालं आई? पुऱ्या गाडीमध्ये बी मला आवाज येऊ लागला तुमचा. काय झालं? काय बडबडू लागल्या? कायचा आवाज आणि काय झालं? पळा गाडी चलव बापा प्रफुल असं तसं बोलू लागली. नेमकं काय झालं मला जरा कळू द्या की. गाडीमध्ये मी चलवू लागलो, मला काय कळना, काही नाही, भिल्यासारखं करू लागले सगळेजण. नेमकं काय झालं सांगा वाचता ना मला जरासं तरी. मलाही काहीच सांगितलं नाहीये ना. उगाच शिला रडू लागली मागं बसून. नेमकं काय झालं मी विचारायलो, मात्र सांगना झाली काय झाले काय नाही. शिला आता तरी सांग बरं बाई काय झाले तुला ते. मला आवाज आला. कशाचा आवाज आला तुला? म्हणजे मलाच नाही आला, तुम्हाला सगळ्याला आवाज आला. पण तुम्ही ते मोबाईल बघू लागले ना, व्हिडिओमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये व्हिडिओ बघू लागले ना, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज नाही आला. आत्याबाईला, मावशीला, आत्याबाईला, या आत्याबाईला, ताईला, या ताईला सगळ्याला विचारा आवाज आला की नाही ते. मला एकटीलाच नाही आला, सगळ्याला आवाज आला. कोणतरी ओरडू लागलं, चिरकू लागलं, हसू बी लागलं. विचारा याला आवाज आला की नाही ते. काय बडबडायली शिला तू? आई काय झालं बरं मला सांग नेमकं. अरे तुला काय सांगू र प्रफुल, आपण वॉशरूमसाठी उतरलो जंगलामध्ये. जिथं उतरू नये तिथं आपण उतरलो, ती आपली चुकी आहे. त्याच्यामध्ये आता त्या कोणाला काय बोलण्यात अर्थ नाही. खरं सांगायचं म्हणजे आपली लई मोठी चुकी झाली. त्या जंगलामध्ये उतरायला नाहीच पाहिजे होतं. कोणाला किती वॉशरूम लागली असतील, काही जरी झालं असतं, जीव तर गेला नसताना. पण तू गाडी उगीच थांबवलीस र बापा. कारण तिथं आम्ही जेव्हा त्या साईडला गेलो का, अरे आत्मा असतात र. तुम्हाला विश्वास येत नसल, 100% ते आत्माचा आवाज होता. कोणती तरी बाई वरडू लागली. भूताचे आवाज असतात ना, तसे आवाज येऊ लागले. पण तुम्ही विश्वास ठेवत नाही. आजकालचे पोरं, आजकालची पिढी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मात्र या तिघीला विचार, मला एकटीलाच आवाज नाही आला, सगळ्याला आवाज आला. आता तुम्हाला आवाज नाही आला म्हणाले तुम्ही, मात्र या साईडला मात्र आवाज व्हायला बापा. लय मोठा आवाज होता. आम्ही तुला सांगू शकत नाही, एवढा भयानक आवाज होता र. आता तू यायला विचार पोहरीला कसा आवाज होता काय नाही ते. मात्र आता मी शिलीला दाखवणार आहे. मला शिलीचा लय राग आलाय. शिलीनं लय चुकी केली मोठी.